सोनपूर नावाच्या गावामध्ये अनिता नावाची एक महिला आपल्या नवऱ्याबरोबर रसमलाईची दुकान चालवायची. अनिताच्या दुकानाची रसमलाई दूर दूर पर्यंत प्रसिद्ध होती. पण अनिता आणि तिचा नवरा विमलेश दोघेही एक नंबरचे क्रूर स्वभावाचे होते. त्या दोघांचा व्यवहार ग्राहकांबरोबर चांगला नव्हता. एक दिवसाची गोष्ट आहे. सोनपूर गावामध्येच अभिमन्यू नावाचा एक माणूस अनिताच्या दुकानावर रसमलाई खाण्यासाठी आला. काय झालं अभिमन्यू, आज खूप दिवसानंतर आला आहे माझ्या दुकानामध्ये? आज तुमच्या दुकानाची बनलेली रसमलाई माझ्या मुलीला खायचं खूप मन झालं होतं, म्हणून निघून आलो. पण मला तर गावाचा एक माणूस सांगत होता की तू आजकाल दुसऱ्या दुकानाची रसमलाई खात आहेस. तुम्ही ज्या दुकानाची गोष्ट करत आहात ती दुकान तर मोहन चाचाची आहे. त्यांनी त्यांच्या दुकानावरती जबरदस्ती मला उभं करून ठेवलं होतं. मग मला बळजबरीच त्यांच्या दुकानावरती थांबावं लागलं. तुला काय वाटतं अभिमन्यू, मी काय बेवकूफ आहे? अरे सरळ सरळ असं का नाही बोलत की मागच्या वेळी जे 50 रुपये तू माझ्या दुकानातून उधार घेतला होतास त्यानंतर तर तू कधी इथं दिसलाच नाहीस. आज पण तू माझ्याकडून आपले नजरे वाचवून इथून निघून जात होतास, कारण तुला ते 50 रुपये द्यायचेच नव्हते. अनिताचं बोलणं ऐकून आजूबाजूचे ग्राहक अभिमन्यूला एकटक बघायला लागले. हे बघा अनिताजी, मी तुमचा आणि तुमच्या पतीचा सन्मान करत आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही सरळ सगळ्या ग्राहकांसमोर माझा अपमान करायला पाहिजे. मानलं की मी एक गरीब व्यक्ती आहे, पण मी इतकाही गेलेला माणूस नाहीये की मी तुमचे 50 रुपये पण नाही देणार. अनिताचा नवरा विमलेश क्रोधित होऊन बोलला. किती वेळेस सांगितलंय मी तुला, गरिबांना आपल्या दुकानावरती नको चढू देत जाऊ. पैसे द्यायच्या नावावरती हा आपल्याला धमकावत आहे. ही बिलकुल चुकीची गोष्ट आहे विमलेश दादा. मी काही धमकी नाही दिलीये आणि नाही मी पैसे देण्यासाठी तुम्हाला नाही बोललोय. मी तर फक्त एवढंच बोललोय की अनिताजींना माझा असा अपमान करायचा काही अधिकार नाहीये. पहिले स्वतःचा सन्मान तरी बनव. सगळ्या गावाला माहीत आहे तू एक मजदूर आहेस. महिन्यामध्ये 15 दिवस तुला काम मिळतं, तर तुझ्या घरामधली चूल पेटते. आणि आता पटकन 50 रुपये खिशातून काढ आणि इथून निघून जा. अभिमन्यू आपल्या खिशामध्ये शोधायला लागला, पण काहीच वेळामध्ये अभिमन्यूच्या कपाळावर घामाचे थेंब टपकायला लागले. बघितला भावा लोकांनो, ह्याच्या खिशामध्ये तर एक फुटी कवडी पण नाहीये आणि हा मान सन्मानची गोष्ट करत होता. आणि गावाची लोक आम्हा नवरा बायकोंना म्हणतात की आमचा स्वभाव चांगला नाहीये. माझ्या गोष्टीचा विश्वास करा. मला एकदम चांगल्या प्रकारे माहित आहे की मी माझ्या खिशामध्ये 100 रुपये ठेवले होते आणि विचार केला होता 50 रुपयाची रसमलाई माझ्या मुलीसाठी घ्यावे आणि 50 रुपये अनिताजींना वापस करून टाकेल. अरे जर काय असंच आहे तर पैसे कुठे गेले? खरं तर हे आहे की तू खोटं बोलत आहेस. तुझ्याकडे तर पैसे नव्हतेच कधी. मला असं वाटतंय अनिता, अभिमन्यूकडे पैसे आहे, पण हा आपल्याला देऊ इच्छित नाहीये. नाहीतर मग आपल्या दोघांना मूर्ख बनवून इथून चालला जाऊ इच्छितो. असं नाहीये विमलेश चाचा, तुम्ही तर मला जाणतात ना. मी तर याच गावाचा व्यक्ती आहे. तुला ओळखतो म्हणून तर अशा प्रकारे बोलतोय. मी चांगल्या प्रकारे ओळखतो. तुझ्यासारखे गरीब व्यक्ती दुसऱ्याच्या दुकानावरती चटकारे घेऊन त्यांना मूर्ख बनवून कसे पळून जातात. पण माझ्याकडे या समस्येचं एक हल आहे. आत्ता मी तुझ्या खिशांची तपासणी करतो. एवढं बोलून विमलेश अभिमन्यूच्या खिशामध्ये हात घालायला लागला. पण काही सेकंदांमध्ये विमलेशच्या हातामध्ये अभिमन्यूच्या खिशातून निघालेला 100 रुपयाचा नोट सापडला. बघितलं तुम्ही सगळ्यांनी, गावातले लोक आमच्या दोघांच्या स्वभावाला क्रूर स्वभाव म्हणतात. बघा याची करतूत. 100 रुपये याच्या खिशामध्ये आहेत आणि कशी ऍक्टिंग करत आहे की माझ्याकडे एक फुटी कवडी सुद्धा नाहीये. पण माझ्या गोष्टीवरती विश्वास ठेवा. मी जेव्हा माझ्या खिशामध्ये हात टाकला तेव्हा माझ्या खिशात पैसे नव्हते. बस बस, खूप झालं. आजपासून माझ्या दुकानावर कधी पण येऊ नकोस. एवढं सगळं बोलून विमलेश आणि अनिताने अभिमन्यूला खूप अपमानित केलं आणि धक्का देऊन त्याला आपल्या दुकानातून बाहेर टाकलं. अभिमन्यू डोळ्यामध्ये अश्रू घेऊन आपल्या घरी आला. पण त्याची मुलगी कजरी अभिमन्यूचीच वाट बघत होती. बाबा, मी तुमचं कधीपासून वाट बघत होते, पण तुम्ही तर खाली हातच आला. माझी रसमलाई कुठे गेली? कजरीचं बोलणं ऐकून अभिमन्यूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आज मी तुझी रसमलाई नाही आणू शकलो बाळा. कजरी रडत रडत तिथून निघून गेली. अभिमन्यू डोळ्यामध्ये अश्रू घेऊन आपल्या मुलगीला बघत राहिला की तेव्हा त्याची बायको राधिका तिथे आली.
कजरी तुमची खूप वेळापासून वाट बघत होती. तुम्ही तर तिचं मनच दुखावलं. आपल्या बायकोची गोष्ट ऐकून अभिमन्यूला खूप जास्त वाईट वाटलं. काय झालं हो, तुम्ही रडत का आहात? सगळं ठीक आहे ना? कुठे तुमचा कोणाबरोबर झगडा तर नाही झाला ना? अभिमन्यू डोळ्यात अश्रू घेऊन पूर्ण घडलेली घटना राधिकाला सांगायला लागला. ह्यामध्ये चूक तुमची नाहीये. त्या नवरा बायकोंचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे आणि मी तर तुम्हाला नको म्हटलं होतं. अहो, तिच्या दुकानाची रसमलाई खरीदण्याची काय गरज होती? मला सुद्धा त्यांच्या दुकानातली रसमलाई विकत घ्यायचा काही शौक नव्हता. बस कजरी बाळाला अनिताच्या दुकानावरची रसमलाई पसंत होती, म्हणूनच मी त्यांच्या दुकानावरती गेलो होतो खरेदी करायला. पण आज त्या दोघांनी मला खूप अपमानित केलं. चला सोडा आता, विसरून जा आता ह्या गोष्टींना. आपण गरीब आहोत ना, त्यांचा मुकाबला आपण नाही करू शकत. ह्या गोष्टीला आपल्या हृदयातून काढून टाका. तुम्ही बसून जा, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते. अभिमन्यूने त्या रात्री जेवण नाही केलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा अभिमन्यू कामावर गेला तर गावाचा ठेकेदार, ज्याच्याकडे अभिमन्यू ह्या वेळीस काम करायचा, त्याने मस्करी करताना अभिमन्यूला बोलला, अभिमन्यू, मला तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती. मी तर तुला खूप भला माणूस समजलं होतं, पण तू तर मामूली चोर निघालेस. हे कशा गोष्टी करत आहात तुम्ही? मी काय केलं? अरे, कालची घटना कोणाला नाही माहिती. तू कशा प्रकारे अनिता आणि विमलेश चाचाला मूर्ख बनवायचा प्रयत्न केला. तुझ्या खिशामध्ये 100 रुपये होते, पण तू जाणून बुजून ते 100 रुपये कमलेश चाचाला नाही दिले. भाऊ, तुझा काय भरोसा? उद्या तू माझ्या पण दुकानावरती चोरी करू शकशील. बाबा, मी आता तुला काही काम नाही देणार. बल्लीने अभिमन्यूला कामावरून काढून टाकलं. खरं तर अनिता आणि विमलेशने अभिमन्यूला एवढं बदनाम केलं होतं की अभिमन्यू जिथून पण निघायचा, लोक त्याची खिल्ली उडवत राहायचे. पण अभिमन्यूची मुलगी खूप छोटी होती. ती अभिमन्यूकडून अनिताच्या दुकानचीच रसमलाई खाण्याची जिद करायला लागली. अभिमन्यू काही उत्तर न देता तिथून निघून गेला. कजरी रडत रडत गच्चीवर जाऊन आकाशाला बघायला लागली. तेव्हा तिची आई राधिका कजरीकडे आली. काय करत आहेस बाळा? आज माझं रसमलाई खाण्याचं खूप मन होतं आई, आणि मला माहिती आहे की बाबांचं मस्करकी सगळे लोक उडवतात गावामध्ये. मला माफ कर आई. आता मी कधी पण बाबांना रसमलाई घेऊन येण्यासाठी नाही बोलणार. तेव्हा अचानक कजरीला आकाशात तुटलेला तारा दिसला. काश असं असलं असतं आई की ह्या तुटलेल्या ताऱ्यानेच आपल्या घरी रसमलाईचा ढेर लागला असता. कजरी एवढं बोललीच होती की तेव्हा अचानक आकाशामध्ये रंगबिरंग्या किरणाने पसरला आणि बघताच बघता खूप सगळे तारे तुटायला लागले. हे बघून राधिका थोडं घाबरून गेली. पण काहीच वेळामध्ये ते तुटलेले तारे आकाशातून सरळ राधिकाच्या गच्चीवर येऊन रसमलाईच्या रूपामध्ये पडले. हे बघून कजरी खूप जास्त खुश झाली, पण राधिका खूप वाईट प्रकाराने घाबरली. कजरी त्या तुटलेल्या तारांची रसमलाई खाऊ लागली. त्याला खाऊ नकोस बाळा, माहित नाही ते काय आहे. राधिका एवढं बोललीच होती की तेव्हा एक तुटलेला तारा परत जमिनीवर पडला आणि त्या ताऱ्याने एक खूप सुंदर पुरुषचा रूप धारण केला. अभिमन्यू चुपचाप हे सगळं बघत होता. तो ताबडतोब वरती आला. तो सुंदर पुरुष अभिमन्यूकडे बघून बोलला, घाबरू नकोस अभिमन्यू, मी एक जादुई तारा आहे आणि तुम्हा सगळ्यांची मदत करण्यासाठी आलोय. पण आम्ही कसा काय विश्वास करू की तुम्ही एक जादुई तारा आहात? जेव्हा तुझा काल सगळ्यांसमोर अपमान होत होता तेव्हा मी या गोष्टीला जाणत होतो की अनिता आणि विमलेशने जाणून बुजून तुझा अपमान केला होता. आमच्या जादुई ताऱ्यामध्ये राहणारे लोक रसमलाईला खूप पसंत करतात. तुझा अपमान आमचा अपमान आहे. आजच्या नंतर पृथ्वीवरती जादुई ताऱ्यांपासून बनवलेली रसमलाई विकली जाईल आणि ती तू विकशील, हा माझा आदेश आहे. एवढे बोलून तो पुरुष तिथून गायब झाला आणि खूप सगळे तारे अभिमन्यूच्या घरी पडायला लागले. बघताच बघता अभिमन्यूचं घर रसमलाईच्या ढेरने भरून गेलं होतं. दुसऱ्या दिवशी अभिमन्यू आपल्या घराच्या समोर त्या रसमलाईला ठेवून विकायला लागला. अभिमन्यूच्या घरामध्ये काही ग्राहक अभिमन्यूकडे येऊन बोलले, हे काय आहे? ही रसमलाई आहे भाऊ. ठीक आहे, एक देऊन टाका.
त्या ग्राहकने जसंच ती रसमलाई खाल्ली तर त्या रसमलाईला खाऊन तो आनंदित होऊन उठला. मी जगातल्या सगळ्या दुकानातली रसमलाई खाल्ली आहे, पण मी अशी रसमलाई कधी माझ्या जीवनात नाही खाल्ली. काहीच दिवसामध्ये अभिमन्यूच्या घरी गावाच्या लोकांची आणि खूप सगळ्या लोकांची रसमलाई खाण्यासाठी गर्दी जमायला लागली. अभिमन्यूने काहीच महिन्यांमध्ये बाजारमध्ये एक खूप मोठी दुकान विकत घेऊन त्या रसमलाईला विकायला सुरुवात करतो. आणि ही गोष्ट विमलेश आणि अनिताला अजिबात नाही आवडली. मला समजतच नाही अनिता की अभिमन्यूकडे एवढा पैसा आला तरी कुठून. ह्याच गोष्टीने तर माझं डोकं खराब केलेलं आहे. काय आपण त्याचा अपमान करून काही चूक तर नाही केली. अरे आम्ही काय गावाच्या कुठल्या माणसाला पहिली वेळा अपमानित केलं होतं. आज आपण दोघं नवरा बायको त्याच्यावरती लक्ष ठेवूया. मला गावातल्या काही लोकांनी सांगितलंय की रात्रीच्या वेळी अभिमन्यूच्या छतावरती अचानक आकाशातून रंगबिरंगी किरणे येतात. मला असं वाटतंय की सगळं रहस्य त्या किरणांमध्येच आहे. बहुतेक तुम्ही खरं बोलत आहात. त्या रात्रीपासून अनिता आणि विमलेश चुपचाप अभिमन्यूच्या घरावर नजर ठेवायला लागले. त्यांनी बघितलं की आकाशातून तुटलेले तारे अभिमन्यूच्या घराच्या गच्चीवर पडायला लागले आणि काहीच वेळामध्ये ते रसमलाईमध्ये परिवर्तित होऊन गेले. अशा प्रकारे तर अभिमन्यूला रसमलाई खरेदी करायची पण गरज नसेल पडत. तुम्ही काळजी का करता? मी इथे खाली हात नाही आले, पण आपल्या बरोबर काही घेऊन पण आले. एवढं बोलून अनिता आणि विमलेश अभिमन्यूच्या घरामध्ये पेट्रोल शिंपडायला सुरू करतात. पण जसंच त्या दोघांनी त्या घरामध्ये आग लावायचं प्रयत्न केलं तिथे अभिमन्यू आला. हे तुम्ही दोघं माझ्या घरामध्ये काय करत आहात? अभिमन्यूला बघून विमलेश खूप वाईट प्रकाराने घाबरला. पण अनिता निर्लज्जपणाने अभिमन्यूला बोलली, तुला दिसत नाहीये का तुझ्या घरामध्ये पेट्रोल शिंपडत आहे? काय? पण आम्ही तुमचं काय बिघडवलंय? तुझ्यामुळे आमच्या रसमलाईची दुकान बंद होत आहे. आता मला चांगल्यापैकी सांग की हा सगळा माजरा काय आहे? कसं तुझ्याच घराच्या गच्चीवर तुटलेले तारे पडत आहेत आणि रसमलाईमध्ये परिवर्तित होत आहेत? नाही, मी ते नाही तुम्हाला सांगू शकत. तेव्हा राधिका आणि कजरी तिथे येतात. अभिमन्यू, हे दोघे इथे काय करत आहात? तुला माहितीये, हे दोघं आपल्या घराला आग लावत होते. तुम्हा दोघांना लाज नाही वाटत ही घटिया हरकत करताना? तर आता तुम्हा दोघांची अवकात एवढी वाढलेली आहे की तू आता माझ्याशी प्रश्न करत आहेस हा? अचानक आकाशातून रंगबिरंगा प्रकाश अनिता, विमलेश, अभिमन्यू, राधिका आणि कजरीवर फुटून आला आणि बघताच बघता ते सगळे गायब झाले. काहीच क्षणांमध्ये त्या सगळ्यांनी आपल्याला एक विचित्र दुनियामध्ये पाहिलं, जिथे खूप सगळे तारे जगमगत होते. खूप सगळे तारे तुटून खाली पडत होते. पण जसंच एक तारा तुटला तो रसमलाईमध्ये परिवर्तित होऊन जायचा. हे बघून सगळेजण हैराण झाले. तेव्हा अचानक तोच पुरुष सोनेऱ्या किरणांबरोबर तिथे अचानक आला. त्या पुरुषला बघून अनिता आणि विमलेश खूप वाईट प्रकारे घाबरले. कोण आहात तुम्ही आणि हे आम्ही कोणत्या जागेवरती आहेत? मी जादुई ताऱ्यांचा मालक आहे आणि आमच्याकडे भोजनाच्या जागेवरती रसमलाईच असते आणि आम्ही आमच्या ग्राहकांचा खूप सन्मान करतो आणि जो ग्राहकांचा अपमान करतो त्याला आम्ही दंडित करतो. तुम्ही दोघं काही वर्षांपासून आपल्या ग्राहकांसोबत आपल्या गावामध्ये अपमानजनक व्यवहार करतात. तुम्हाला याचा दंड अवश्य मिळेल आणि तो दंड हा आहे की तुम्ही आजीवन या जादुई ताऱ्यांच्या कारागृहामध्ये राहणार आणि कधीच तुमच्या जगामध्ये वापस नाही जाऊ शकणार. अनिता आणि विमलेशने स्वतःला एका कारागारमध्ये बंद पाहिलं. हे माझं जग आहे. जेव्हा जेव्हा तुमची मर्जी असेल तुम्ही इथे राहू शकता. जेव्हाही तुम्हाला जायचं असेल तुम्ही तुमचे डोळे बंद करून तुमच्या घराची आठवण काढा. तुम्ही तिथे निघून जाताल. अभिमन्यू आपल्या कुटुंबाबरोबर खूप दिवस त्या जादुई दुनियामध्ये राहिला आणि मग काही दिवसानंतर अभिमन्यू पृथ्वीवर परत आला. अभिमन्यू आज पण तुटलेल्या ताऱ्यांची बनलेली रसमलाई विकत असतो.